या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 48 तासांपासून महाराष्ट्रात फारसा पाऊस झालेला नाहीये. पुढचे 48 तास काय परिस्थिती असणार आहे ते आपल्याला आता समजून घ्यायचंय. त्याच्यासाठी आपण आधी जाऊयात आपल्या सॅटेलाइट व्हिडिओवरती आणि हे समजून घेऊया की नक्की जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं ते आता कुठपर्यंत पोहोचलेलं आहे आणि इतके दिवसांपासून त्याचा महाराष्ट्राला फारसा फायदा होत नव्हता, त्याचा आता तरी महाराष्ट्राला फायदा होणार आहे का? आता तुम्ही जर बघितलं तर जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात साधारण इथे तयार झालेलं होतं ते हळूहळू इकडनं क्रॉस होत 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 ते आता मध्य प्रदेशमध्ये जाऊन पोचलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला उत्तर प्रदेशमध्येही बघायला मिळतोय. त्याच सोबत मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किंवा तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे. आता याचा परिणाम जो आहे तो त्याच्या आजूबाजूच्या राज्यांवरती अर्थातच होणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलंच आहे. शिवाय महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. मग त्याच्यामध्ये मराठवाड्यातले काही भाग आहेत, विदर्भातले काही भाग आहेत, तर उत्तर महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांमध्ये अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर जे साऊथ वेस्टर्ली विंड्स आहेत किंवा नैऋत्य वारे आहेत ते नैऋत्य वारे ऍक्टिव्ह आहेत, मात्र त्यांचा वेग हा फारसा नसल्यामुळे किंवा तिथे कुठलंही पोषक वातावरण अरबी समुद्रात तयार न झाल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळत नाहीये. पण हे जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे याचा परिणाम मात्र नक्कीच महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये होणार आहे. आता त्याचा परिणाम नक्की कसा होणार आहे, तो कुठे होणार आहे ते आपण पुढच्या स्लाइडमधनं समजून घेऊया. हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे त्यात त्यांनी सेंट्रल इंडियासाठी म्हणजे मध्य भारतासाठी त्यांनी काय अंदाज वर्तवलेला आहे बघा की आयसोलेटेड टू स्कॅटर्ड रेनफॉल लाईकली ओव्हर वेस्ट मध्य प्रदेश ऑन 19th ऑगस्ट अँड ड्युरिंग 24th to 25th ऑगस्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे. आज 20 तारीख आहे. 21 आणि 22 तारखेचा अंदाज आपण आता समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. विदर्भात त्यांनी काय सांगितलंय बघा की 20 ते 22 या तारखांमध्ये आपल्याला तिथेही आयसोलेटेड टू स्कॅटर्ड रेनफॉल बघायला मिळण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 ऑगस्टला सुद्धा तशीच परिस्थिती असेल असंही त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे. छत्तीसगडमध्ये 21 आणि 22 तारखेला पाऊस असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे आहे आयसोलेटेड आणि स्कॅटर्ड रेनफॉलसाठी. म्हणजे काय तर काहीच भागांमध्ये थोडा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी 20 आणि 21 तारखेसाठी वर्तवलेली आहे. आयसोलेटेड आणि स्कॅटर्ड म्हणजे अतिमुसळधार पावसाचा हा इशारा नसतो. त्याच्यानंतर फेअरली वाईड स्प्रेड टू वाईड स्प्रेड रेनफॉल कुठे कुठे त्यांनी म्हटलेलं आहे तर वेस्ट मध्य प्रदेशमध्ये 20 ते 23 ऑगस्टमध्ये, ईस्ट मध्य प्रदेशमध्ये 19 ते 25 ऑगस्टमध्ये, विदर्भामध्ये 19 ऑगस्ट आणि ऑन 23rd ऑगस्ट म्हणजे 23 तारखेला फेअरली वाईड स्प्रेड टू वाईड स्प्रेड रेनफॉल. म्हणजेच काय तर वाईड स्प्रेड म्हणजे अनेक ठिकाणी विदर्भात पाऊस होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. किती तारखेसाठी वर्तवलेली आहे तर ती त्यांनी वर्तवलेली आहे साधारण 23 तारखेसाठी जी अंदाज जो आहे तो त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. छत्तीसगडसाठी 19 ते 20 तारखेसाठी आहे आणि 23 ते 25 ऑगस्टमध्ये सुद्धा छत्तीसगडला पाऊस होईल असं त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर मुळात 20 ते 23 तारखेतच विदर्भामध्ये काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. 20-21 तारखेला अगदी काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडणार आहे. तर 23 तारखेसाठी मात्र त्यांनी असा अंदाज वर्तवलेला आहे की 23 तारखेला अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे. आता आपण पुढच्या 48 तासांचा अंदाज काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्याच्यासाठी आपण जर शुक्रवारचा अलर्ट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि हिंगोली इथे जिथे जिथे त्यांनी थंडरस्टॉर्मची साईन दिलेली आहे इथे वादळी वारे वाहू शकतात. त्याचसोबत इथे ढगाळ वातावरण तर असणारच आहे आणि त्याचसोबत काही प्रमाणामध्ये हलक्या सरी सुद्धा येऊन जातील असं हवामान खात्याने प्रेडिक्ट केलेलं आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे 21 तारखेसाठी. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुठलाही अलर्ट त्यांच्याकडनं देण्यात आलेला नाही आत्ताच्या घडीला, पण अर्थात याच्यामध्ये बदल होऊ शकतो. पण आत्ता तरी त्यांनी फक्त या 4 ठिकाणीच त्यांनी अलर्ट जो आहे तो दिलेला आहे. आता आपण जर 22 तारखेचा अलर्ट बघितला
तर 22 तारखेला सुद्धा त्यांनी शनिवारी लातूर आणि नांदेड या 2 ठिकाणी फक्त थंडरस्टॉर्मची साईन दिलेली आहे. म्हणजे या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याच सोबत उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुठेही फारसा पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही. विदर्भात काही ठिकाणी हलक्या सरी येऊन जाऊ शकतात, असं पटकन छोटासा पाऊस झाला अशा प्रकारचं वातावरण होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. पण अतिशय मुसळधार पाऊस किंवा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट असे कुठलेही अलर्ट त्यांनी या वेळेला दिलेले नाहीयेत पुढच्या 48 तासांसाठी. अर्थात हे अंदाज दर 6 ते 8 तासांनी हवामान खात्याकडनं अपडेट होत असतात. पण आत्ताच्या घडीला आपण बघितलं तर सध्या तरी कुठलाही अलर्ट पुढच्या 2 दिवसांसाठी हवामान खात्याकडनं देण्यात आलेला नाहीये. त्याचसोबत स्कायमेट वेदरनी जो अंदाज वर्तवलेला आहे त्याच्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की साधारण 80% पेक्षा 70% दुष्काळ पडण्याची शक्यता आहे आणि सरासरीच्या 85% फक्त पाऊस होईल असं त्यांनी अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे. जून ते सप्टेंबरसाठी म्हणजे या वर्षीचा जो मान्सूनचा काळ आहे त्याच्यासाठी त्यांनी असा अंदाज वर्तवलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी नीट प्लॅनिंग करणं गरजेचं आहे त्यांच्या पिकांसाठी. त्याचसोबत पाणी जपून वापरणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हेच या सगळ्यातनं पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे. तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणि सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.